पक्ष, शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जे काही उमेदवार दिलेले आहेत, तुम्ही शुद्ध पत्रकारात तुम्हाला त्याची माहिती आहे की गेले 15च्या वार्डमध्ये दिलेले उमेदवार अतिशय ताकदीचे उमेदवार आहेत। आता सध्या तरी परिस्थिती अशी आहे की संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतलेली 2-3 दिवसाचा तुम्हाला रॅलीचा माहोल तुम्हाला पाहायला मिळाला असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या खोपोली नगर परिषदेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की अनेकदा खोपोलीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती विश्वास दाखवलेला आहे। मागच्या आमदारकीचा निवडणुकीचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी जरी पराभव झाला असला तरी तेव्हाची सिच्युएशन आताची प्रचंड बदल झालेला आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रवेश जे महिनाभरात झाले, चांगले मातब्बर नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि त्यांच्या सर्वांच्या साक्षीने आणि उभाटा त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाची दोन्ही ताकद आज आमच्या सोबत आहे। त्याच्यामुळे सुनील पाटील यांचा विजय या ठिकाणी निश्चित होणारच आहे। त्याचबरोबर अनेक परिवर्तन विकास आघाडीचे आमचे नगरसेवकाचे उमेदवार हे देखील या ठिकाणी तुम्हाला निवडून आलेले येत्या 3 तारखेला पाहायला मिळतील। तुम्ही जर पाहिलं तर खोपोली नगरपालिकेचा शाश्वत विश्वास तुम्हाला कुठंच दिसत नाही आहे। तुम्हाला खोपोली नगरपालिकेमध्ये झालेली जी कामं आहेत, आज खोपोली नगरपालिकेचा सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून आशिया खंडातली सर्वात श्रीमंत 2 नंबरची नगरपालिका म्हणून पाहत आहे। पण खोपोली नगरपालिकेमध्ये आजही असं आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या ग्रामीण भागामध्ये आहोत की नाही। आज नवी मुंबईपासून तुम्ही पुढे जा, तिथलं शहरीकरण बघा आणि खोपोलीचं शहरीकरण बघा, या दोघांमधला तफावत तुम्हाला इथे पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने खोपोलीचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे खोपोलीचा विकास का झाला नाही याच्यावरची काही कारणं होती। गेले 3-4 वर्ष नगरपालिकेमध्ये कुणी प्रतिनिधित्व नव्हतं। संपूर्ण सत्ता जी होती ती इथल्या स्थानिक आमदार आणि शिवच्या हातात होती, जनतेच्या हातामध्ये काहीच नव्हतं। त्याच्यामुळे जो काही विकास झाला तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि ठराविक लोकांचा विकास झाला, एवढंच मात्र या ठिकाणी खोपोलीकरांना आणि शुद्ध जनतेला माहिती आहे।